विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ नंबर 8. याच्या आधी आपण पॉलिनेशन अँड इट्स टाइप्स हे बघितलेलं आहे. पॉलिनेशन मध्ये सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन आणि त्यांचे प्रकार ते पण बघितलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आउटब्रीडिंग डिव्हाइसेस याच्याबद्दल माहिती घेऊ. आउटब्रीडिंग डिव्हाइसेस और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॉन्ट्रायव्हन्सीज असं त्याला बोलायचं. सो व्हॉट इज आउटब्रीडिंग डिव्हाइसेस? डिव्हाइसेस म्हणजे काही स्ट्रक्चर्स आहेत बघा. Outbreeding devices. Plants have many mechanism and devices to promote cross pollination. These are called as outbreeding devices. The outbreeding devices हे कशाशी रिलेटेड आहे? It is mainly related with cross pollination. क्रॉस पॉलिनेशन होण्यासाठी फ्लावर मध्ये काही नवीन प्रकारचे मेकॅनिझम किंवा डिव्हाइसेस तयार झालेले आहेत. त्यालाच आउटब्रीडिंग डिव्हाइसेस असं त्याला म्हणायचं. आता हे आउटब्रीडिंग डिव्हाइसेस कशासाठी आवश्यक आहे की क्रॉस पॉलिनेशनमुळे काय होते की इट मेंटेन्स जेनेटिक डायव्हर्सिटी. क्रॉस पॉलिनेशन झाल्यामुळं प्लांट्समध्ये वेगळ्या प्रकारचे जेनेटिक डायव्हर्सिटी किंवा त्याच्या ऑफस्प्रिंगमध्ये काय येत असतात, व्हॅरिएशन्स येत असतात. तर त्यासाठी अशा प्रकारचे आउटब्रीडिंग डिव्हाइसेस महत्त्वाचे आहेत. तर आउटब्रीडिंगचे एक्झाम्पल्स कोणकोणचे आहे बघा. नंबर 1 आहे युनिसेक्शुअलिटी एक आहे. त्याच्यानंतर नंबर 2 डायकोगॅमी. आता हे महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजी आहेत, त्या लक्षात घ्यायचे आपल्याला कॉन्सेप्ट. So number 1 unisexuality, number 2 dichogamy, number 3 आहे प्रीपोटेन्सी, नंबर 4 हेटेरोस्टायली आहे, नंबर 5 हर्कोगॅमी असं त्याला म्हणायचं, नंबर 6 आहे सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी किंवा त्याला सेल्फ स्टरलिटी असं त्याला म्हणायचं. तशा प्रकारचे 6 महत्त्वाचे आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आहे. तर एकानंतर एक बघू आपण. पहिल्यांदा बघू युनिसेक्शुअलिटी. युनिसेक्शुअलिटी मध्ये आपल्याला काही टर्मिनॉलॉजी बघायची आहे. सगळ्यात आधी टर्मिनॉलॉजी आहे डायोसिझम. कशाला म्हणायचं? व्हॉट इज मीन बाय डायोसिझम? सो व्हॉट इज डायोसिझम? प्लांट बियर्स आयदर मेल और फीमेल फ्लावर इज कॉल्ड ॲज डायोसिझम. हे टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवायची आहे, अतिशय महत्वाचे आहे. डायोसिझम. सो व्हॉट इज डायोसिझम? प्लांट बियर्स आयदर मेल और female flower is called as dioecium. The plants or male किंवा female flower आहे. This condition is called as dioecium असं त्याला म्हणायचं. त्याच्यानंतर युनिसेक्शुअलिटी मध्ये सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे फ्लावर्स आर युनिसेक्शुअल. तर युनिसेक्शुअलिटी कशासाठी मदत करतात? इट हेल्प्स इन क्रॉस पॉलिनेशन अँड इट प्रिव्हेंट्स सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेंट करतात आणि कशासाठी मदत करतात? ते क्रॉस पॉलिनेशनसाठी मदत. तर युनिसेक्शुअलिटी मध्ये फ्लावर्स हे कसे आहे? युनिसेक्शुअल आहे ना, युनिसेक्शुअल आणि बायसेक्शुअल. तर बायसेक्शुअल काय होतं? व्हॉट इज बायसेक्शुअल? व्हेन बोथ अँड्रोशियम अँड गायनोशियम आर प्रेझेंट इन फ्लावर, फ्लावर इज कॉल्ड ॲज बायसेक्शुअल. आणि युनिसेक्शुअल कशाला म्हणायचं? व्हॉट इज युनिसेक्शुअल? Uni means one, only one sexual reproductive early is present, either androecium or gynoecium. This condition is called as unisexual. So flowers are unisexual. फ्लावर्स युनिसेक्शुअल असल्यामुळं त्या ठिकाणी कोणचं पॉलिनेशन होण्यासाठी मदत होतं? क्रॉस पॉलिनेशन होण्यासाठी. ठीक आहे. तर त्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन इज नॉट पॉसिबल ड्यू टू युनिसेक्शुअलिटी. त्यानंतर आणखी काही टर्मिनॉलॉजी आहे. प्लांट्स मे बी मोनोशियस. मोनोशियस कशाला म्हणायचं? व्हॉट इज बाय मोनोशियस कंडिशन? मोनोशियस म्हणजे मेल अँड फिमेल फ्लावर्स आर प्रेझेंट ऑन द सेम प्लांट. मेल प्लांटवर मेल अँड फिमेल फ्लावर्स आर प्रेझेंट ऑन द सेम प्लांट. एकाच प्लांटवर मेल आणि फिमेल फ्लावर्स आहे. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज मोनोशियस कंडिशन. तर मोनोशियस कंडिशनचं एक्झाम्पल कोणचं आहे? मेज आहे. तर मेजवर त्या ठिकाणी दोन्ही फ्लावर्स प्रेझेंट आहे, मेल अँड फिमेल फ्लावर्स. आता मेल फ्लावर कशाला म्हणायचं आहे? व्हॉट इज मेल फ्लावर? मेल फ्लावर और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्टॅमिनेट फ्लावर म्हणायचं. स्टॅमिनेट म्हणजे काय प्रेझेंट आहे त्यामध्ये? ओनली स्टेमन्स आर प्रेझेंट बघा या ठिकाणी. तर हे जे फ्लावर आहे, या फ्लावरमध्ये फक्त स्टेमन्स आहे. स्टेमन्स काय? स्टेमन्स किंवा अँड्रोशियम. So it is a male reproductive. When only stamens are present in the flower, flower is called as male flower or staminate flower. And what is female flower? Female flower is pistillate flower. Pistillate म्हणजे काय? पिस्टिलेट म्हणजे कार्पेल आहे ना. तर जेव्हा फ्लावर मध्ये अशा प्रकारे फक्त काय प्रेझेंट आहे? कार्पेल प्रेझेंट आहे. When carpel is present, only carpel is present, flower is called as female flower
or it is also called as pistillate flower आहे ना. या ठिकाणी स्टेमन्स नाही आहे, स्टेमन्स आर ॲबसेंट, ओनली कार्पेल इज प्रेझेंट. सो दिस flower is called as female flower. This is male flower. So in male flower only stamens are present, while in female flower only कार्पेल इज प्रेझेंट. तर हे मेल आणि फिमेल फ्लावर लक्षात ठेवायचं. तर मोनोशियस कंडिशन मध्ये काय, प्लांट्स मे बी मोनोशियस म्हणजे मेल अँड फिमेल फ्लावर्स आर प्रेझेंट ऑन द सेम प्लांट. एक्झाम्पल आहे त्याचा मेज एक्झाम्पल आहे. आता मोनोशियस झाल्यानंतर डायोशियस कंडिशन कशाला लागतं. व्हॉट इज मीन बाय डायोशियस. डायोशियस मीन्स मेल प्लांट अँड फिमेल प्लांट आर डिफरंट है ना. पपया आहे बघा त्याचं एक्झाम्पल. पपयामध्ये काय होतं की मेल प्लांट वेगळा असतं पपयाचं आणि फिमेल प्लांट वेगळा आहे. दुसरं एक एक्झाम्पल आहे त्याचा डायोशियसचं एक्झाम्पल आहे मलबेरी. सो व्हॉट इज डायोशियस कंडिशन, मेल अँड फिमेल प्लांट्स आर डिफरंट. तर ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवायच्या आहे. एक डायोसिझम, त्याच्यानंतर युनिसेक्शुअलिटी. युनिसेक्शुअलिटी म्हणजे युनिसेक्शुअल फ्लावर्स, मोनोशियस कंडिशन अँड डायोशियस कंडिशन. हे महत्वाच्या काही टर्मिनॉलॉजी आहे त्याच्यामध्ये. ते एक नंबर एक आउटब्रीडिंग डिव्हायसेस मध्ये युनिसेक्शुअलिटी. सो युनिसेक्शुअलिटीमुळे काय होतं, युनिसेक्शुअलिटी इट प्रिव्हेंट्स सेल्फ पॉलिनेशन अँड इट हेल्प्स इन क्रॉस पॉलिनेशन. त्याच्यानंतर नंबर 2 चे कॉन्ट्राव्हर्सी आहे आउटब्रीडिंग डिव्हाइस, दॅट इज कॉल्ड ॲज डायकोगॅमी. डायकोगॅमी अतिशय सोपा आहे. डाय मीन्स 2 आहे, डायकोगॅमी. सो व्हॉट इज डायकोगॅमी, डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे महत्वाची. मॅच्युरेशन पिरियड ऑफ अँड्रोशियम अँड गायनोशियम आर डिफरंट है ना. काय सांगताय ते, कशाचं मॅच्युरेशन पिरियड आहे, अँड्रोशियम अँड गायनोशियम. अँड्रोशियम म्हणजे अँथर पण समजू शकतो आपण त्याला, अँथर किंवा आणि गायनोशियम म्हणजे स्टिग्मा. तर मॅच्युरेशन पिरियड ऑफ अँड्रोशियम अँड गायनोशियम आर डिफरंट. तर अँड्रोशियम आणि गायनोशियम हे एकाच वेळी मॅच्युअर न होता ते वेगवेगळ्या वेळेस मॅच्युअर होत असतात. सो दिस मॅच्युरेशन पिरियड ऑफ अँड्रोशियम अँड गायनोशियम आर डिफरंट. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज डायकोगॅमी अँड द फ्लावर्स आर कॉल्ड ॲज डायकोगॅमस फ्लावर. मॅच्युरेशन पिरियड मागे पुढे झाल्यानंतर काय होईल की त्या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन होणार नाही आणि कोणचं पॉलिनेशन होईल त्या ठिकाणी क्रॉस पॉलिनेशन. फ्लावर्स बायसेक्शुअल आहे, फ्लावर्स मध्ये दोन्ही आहे, अँड्रोशियम गायनोशियम आहे, परंतु त्यांचा मॅच्युरेशन पिरियड हा कसा आहे, वेगवेगळा आहे, डिफरंट आहे. म्हणजे बायसेक्शुअल फ्लावर्स असले तरी त्या ठिकाणी कोणची कंडिशन आहे, डायकोगॅमी कंडिशन आहे. मग डायकोगॅमी कंडिशनमुळे काय होतं त्या ठिकाणी बायसेक्शुअल फ्लावर्स मध्ये इट प्रिव्हेंट्स, कोणतं पॉलिनेशन प्रिव्हेंट करतं, ते सेल्फ पॉलिनेशन होऊ देत नाही. तर कोणतं फेवर्स करतं, इट फेवर्स क्रॉस पॉलिनेशन. सो डायकोगॅमी कंडिशन इट हेल्प्स इन क्रॉस पॉलिनेशन. तर डायकोगॅमी मध्ये 2 प्रकार आहे बघा. डायकोगॅमी इट इज ऑफ 2 टाइप्स. नंबर 1 आहे पहिला प्रोटॅन्ड्री असं त्याला म्हणायचं. प्रोटॅन्ड्री 2 शब्द आहे बघा त्याच्यामध्ये. प्रोटॅन्ड्री मध्ये पहिला आहे प्रोटॉस. प्रोटॉस शब्दाचा अर्थ काय, फर्स्ट आहे. अँड्री इट इज स्टँड फॉर, अँड्री मीन्स अँड्रोशियम आहे. सो प्रोटॉस मीन्स फर्स्ट अँड अँड्री इट इज स्टँड फॉर अँड्रोशियम, म्हणून त्याला नाव दिलं आहे प्रोटॅन्ड्री. सो प्रोटॅन्ड्री म्हणजे काय बघा, फर्स्ट अँड्रोशियम. काय लिहिता येईल आपल्याला, प्रोटॅन्ड्री म्हणजे अँड्रोशियम मॅच्युअर अर्लियर दॅन गायनोशियम. गायनोशियमच्या आधी कोण मॅच्युअर व्हायलेला आहे, अँड्रोशियम मॅच्युअर व्हायलेलं आहे. सो मॅच्युरेशन पिरियड ऑफ अँड्रोशियम इज अर्लियर दॅन गायनोशियम. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज प्रोटॅन्ड्री असं त्याला म्हणतात. प्रोटॅन्ड्रीचं एक्झाम्पल आहे डिस्क फ्लोरेट्स ऑफ सनफ्लावर. सनफ्लावर मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिस्क फ्लोरेट्स असतात, त्यामध्ये रे फ्लोरेट्स आहेत. तर डिस्क फ्लोरेट्स मध्ये काय व्हायलंय की अँड्रोशियम हे काय व्हायलेलं आहे, अँड्रोशियम इट मॅच्युअर अर्लियर दॅन गायनोशियम. गायनोशियमच्या आधी काय मॅच्युअर व्हायलेलं आहे, अँड्रोशियम मॅच्युअर व्हायलेलं आहे ना. या ठिकाणी बघा इथे डायग्राम मध्ये कोणती आहे, प्रोटॅन्ड्री आहे. प्रोटॅन्ड्री मध्ये या ठिकाणी बघा काय दिसतं आपल्याला, इथे स्टेमन्स हा बघा अँथर काय करायला आहे, अँथर रिलीजिंग पोलन ग्रेन्स. म्हणजे पहिल्यांदा कोण मॅच्युअर झालेले या ठिकाणी, स्टेमन्स किंवा अँथर मॅच्युअर झालेले आहे. परंतु या ठिकाणी हे जे गायनोशियम आहे किंवा स्टिग्मा आहे हा मॅच्युअर झालेला नाही. म्हणजे मॅच्युरेशन पिरियड ह्या दोघांचा वेगवेगळा आहे.
तर स्टेमन्स किंवा अँड्रोशियम हे पहिल्यांदा मॅच्युअर झालेले आहे, त्याचे पोलन ग्रेन्स रिलीज झालेला आहे, परंतु या ठिकाणी कार्पेल किंवा गायनोशियमचा स्टिग्मा हा कसा झालेला आहे, मॅच्युअर्ड झालेला नाही आहे. ते स्टिग्मा इज नॉट मॅच्युअर्ड, म्हणून हे पोलन ग्रेन्स या ठिकाणी येणार नाहीत. तर हे पोलन ग्रेन्स काय होतील, दुसऱ्या ठिकाणच्या फ्लावरवर स्टिग्मावर जातील त्या ठिकाणी. म्हणजे काय होतं, सेल्फ पॉलिनेशन होणार नाही या कंडिशनमध्ये. कोणतं पॉलिनेशन होईल, क्रॉस पॉलिनेशन, म्हणजे कॉन्ट्रावन्सी म्हणायचं याला, है ना. आउटब्रीडिंग डिव्हायसेस आहे. सो आउटब्रीडिंग डिव्हायसेस कोणचा आहे, प्रोटॅन्ड्री. प्रोटॅन्ड्री मीन्स maturation period of androecium is earlier than gynosium, so it helps in cross pollination and prevents, कोणचं pollination prevent करतं ते, self pollination. हे झाला प्रोटॅन्ड्री. त्याच्यानंतर आहे प्रोटोगायनी. प्रोटोगायनी तसंच आहे, त्याच्या विरुद्ध आहे. प्रोटॉस मीन्स काय होतं, प्रोटॉस मीन्स फर्स्ट and gyne it is stand for gynosium. So gynosium mature earlier than androecium, है ना. androeciumच्या आधी काय मॅच्युअर व्हायलेलं आहे, गायनोशियम मॅच्युअर व्हायलेला आहे. एक्झाम्पल आहे त्याचा ग्लोरिओसा एक्झाम्पल आहे. ठीक आहे बघा, हे प्रोटोगायनीची डायग्राम आपल्याला अशा प्रकारचं. काय डेफिनेशन आहे, प्रोटोगायनी म्हणजे पहिल्यांदा कोण मॅच्युअर व्हायलेलं आहे, गायनोशियम मॅच्युअर व्हायलेलं आहे. इथे स्टिग्मा मॅच्युअर्ड म्हणजे गायनोशियम मॅच्युअर आहे, इट इज रेडी टू रिसीव्ह पोलन ग्रेन्स. परंतु या ठिकाणचं जे स्टेमन आहे किंवा अँथर आहे, अँथर हे मॅच्युअर्ड झालेलं नाही. अँथर इज नॉट रिलीजिंग पोलन ग्रेन्स, तर हे मॅच्युअर झालेलं आहे. मग ह्या स्टिग्मावर काय होईल की दुसऱ्या बाहेरच्या फ्लावर्स मधले पोलन ग्रेन या ठिकाणी येईल, मग क्रॉस पॉलिनेशन होतं त्या ठिकाणी. म्हणजे प्रोटोगायनी किंवा प्रोटॅन्ड्री हे दोन्ही जे कंडिशन आहे, दोन्ही कंडिशन काय करायलेले आहे, सेल्फ पॉलिनेशनला प्रिव्हेंट करायले आणि कोणत्या पॉलिनेशनसाठी मदत करायलेले, क्रॉस पॉलिनेशनसाठी मदत करायला. एक्झाम्पल आहे ग्लोरिओसा प्लांटचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर आणखी एक छोटीशी टर्मिनॉलॉजी आपल्याला लक्षात ठेवायची आहे क्रॉस पॉलिनेशन होण्यासाठी. आउटब्रीडिंग डिव्हायसेस आहे, कोणचं आहे ते, त्याला नाव आहे बघा प्रीपोटेन्सी असं म्हणायचं. प्रीपोटेन्सी, व्हॉट इज प्रीपोटेन्सी, बघा सिंपल आहे. प्रीपोटेन्सी अशी प्रिन्सिपल आहे की पोलन ग्रेन्स ऑफ द अदर फ्लावर जर्मिनेट रॅपिडली ओव्हर द स्टिग्मा दॅन पोलन ग्रेन्स फ्रॉम सेम फ्लावर. तर अशा प्रकारची कंडिशन आहे की काही वेळा काय होतं की स्वतःच्या पोलन ग्रेन्स पेक्षा बाहेरचे जे पोलन ग्रेन्स आहेत ते त्या ठिकाणी स्टिग्मावर लवकर जर्मिनेट होतात. धिस प्रिन्सिपल इज कॉल्ड ॲज प्रीपोटेन्सी. सो पोलन ग्रेन्स ऑफ अदर फ्लावर जर्मिनेट रॅपिडली ओव्हर द स्टिग्मा दॅन पोलन ग्रेन्स फ्रॉम सेम फ्लावर. सो धिस प्रिन्सिपल इट इज कॉल्ड ॲज प्रीपोटेन्सी. मग प्रीपोटेन्सीमुळे काय होतं, त्या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेंट होतं आणि कोणत्या पॉलिनेशनला मदत केलं जातं, क्रॉस पॉलिनेशनला. हे पण एक प्रकारचा आउटब्रीडिंग डिव्हायसेस आहे किंवा त्यालाच कॉन्ट्रावन्सी म्हणायचं. 3 नंबरचे. त्याच्यानंतर याचं एक्झाम्पल आहे प्रीपोटेन्सीचं एक्झाम्पल आहे ॲपल एक्झाम्पल. ॲपलमध्ये आपल्याला प्रीपोटेन्सी प्रिन्सिपल आढळतं. त्याच्यानंतर नंबर 4 आहे हेट्रोस्टायली आहे. हेट्रो मीन्स डिफरंट, स्टायली इट इज स्टँड फॉर स्टाईल, है ना. स्टाईल कशाचा बघा, स्टिग्मा, स्टाईल, ओहरी अशा प्रकारे. तर एक्झाम्पल आहे प्रायम्युला किंवा त्याला प्राईम रोज असं म्हणायचं. प्रायम्युला नावाची वनस्पती आहे, त्याच्यामध्ये कोणची कॉन्ट्राव्हर्सी आहे, हेट्रोस्टायली आहे त्याच्यामध्ये किंवा त्यालाच हेट्रोमॉर्फी असं म्हणायचं. मॉर्फॉलॉजिकली डिफरंट, हेट्रोमॉर्फी. एक्झाम्पल इज प्रायम्युला. आता प्रायम्युला किंवा प्राईम रोज नावाची जी वनस्पती आहे त्याच्यामध्ये 2 ते 3 प्रकारचे फ्लावर आपल्याला आढळतात. 2 to 3 types of flowers are present in primula or prime rose. तर काय कंडिशन आहे बघा त्यामध्ये, इन विच स्टिग्मा म्हणजे गायनोशियमचा भाग. सो इन विच स्टिग्मा अँड अँथर्स आर प्लेस्ड ॲट डिफरंट लेवल्स इट इज कॉल्ड ॲज हेट्रोएन. स्टिग्माची पोझिशन आणि अँथर्सची पोझिशन किंवा अँड्रोशियम आणि गायनोशियम यांची पोझिशन काय वेगवेगळ्या लेवलला आहे. त्याच्यामुळे काय होतं की सेल्फ पॉलिनेशन होत नाही त्या ठिकाणी आणि त्यामुळे कोणची कंडिशन येतं, क्रॉस पॉलिनेशन हे त्या ठिकाणी कंपल्सरी होत असतं. तर हे आहे हेट्रोस्टायली असं त्याला व्हायचं. मग हेट्रोस्टायली कशासाठी मदत करायलेली आहे, क्रॉस पॉलिनेशनसाठी. आणि काय प्रिव्हेंट करायलेलं आहे, इट प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन अँड हेल्प इन क्रॉस पॉलिनेशन. त्यानंतर नंबर 5 मध्ये आहे हर्कोगॅमी आहे. हर्कोगॅमीचं एक्झाम्पल आहे कॅलाट्रॉपिस, है ना. नेक्स्ट 5व्या नंबरची कॉन्ट्राव्हर्सी किंवा आउटब्रीडिंग डिव्हाइस कोणचा आहे, हर्कोगॅमी.
याच्यामध्ये काय काय चेंजेस झाले बघा. एक्झाम्पल त्याचा आहे कॅलाट्रॉपिस. कॅलाट्रॉपिसमध्ये त्याला मराठीमध्ये रुचकी म्हणतो आपण. कॅलाट्रॉपिस पांढरे फुलं असतात त्याच्यामध्ये. सो व्हॉट इज हर्कोगॅमी? इन बायसेक्शुअल फ्लावर्स, in bisexual flower, natural physical barrier is present between two sex organs. कोणते sex organs? Androecium and gynoecium, to avoid contact of pollen grain of same flower to prevent self pollination. तर हर्कोगॅमी मध्ये काय आहे की जे अँड्रोशियम आणि गायनोशियम आहे यांच्यामध्ये काय तयार झालेलं फ्लावरमध्ये नॅचरल फिजिकल बॅरियर तयार झालेलं बघा. इन बिटवीन अँड्रोशियम अँड गायनोशियम काय तयार झालेलं आहे? नॅचरल फिजिकल बॅरियर म्हणजे नैसर्गिकरित्या त्यांच्यामध्ये अडथळा तयार झाला आहे. बॅरियर म्हणजे अडथळा. त्या अँड्रोशियम आणि गायनोशियम मध्ये त्या फ्लावरमध्ये काय तयार झालेलं आहे? नॅचरल फिजिकल बॅरियर तयार झाले. मग ह्या बॅरियरमुळे किंवा अडथळ्यामुळे काय होतं की पोलन ग्रेन्स सेम फ्लावर मधले जे पोलन ग्रेन्स आहे ते त्या ठिकाणी स्टिग्मावर येणार नाहीत है ना. इट अवॉइड कॉन्टॅक्ट ऑफ पोलन ग्रेन ऑफ सेम फ्लावर आणि काय होत नाही मग त्या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन होणार नाही. तर मग हे त्या कोणासाठी मदत करते? इट हेल्प्स इन क्रॉस पॉलिनेशन. तर कॅलाट्रॉपिसचं आणखी एक वैशिष्ट्य बघा. हर्कोगॅमी कंडिशन कशामुळे तयार झालेली आहे? इन कॅलाट्रॉपिस स्टिग्मा हा कसा आहे? पेंटॅग्युलर आहे. स्टिग्मा विशिष्ट प्रकारचा आहे, पेंटॅग्युलर. फ्लावर जर बघितलं आपण रुचकीचं तर आपल्याला दिसतं ते स्टिग्मा पेंटॅग्युलर आहे त्याच्यामध्ये. अँड प्रेझेंट अबोव द लेवल ऑफ अँथर्स. तर अँथर्सची पोझिशन खाली आहे त्या ठिकाणी. इन कॅलाट्रॉपिस स्टिग्मा इज पेंटॅग्युलर अँड प्रेझेंट अबोव द लेवल ऑफ अँथर्स. अँथर्सच्या वरच्या बाजूला आहे. अँथर्सला सुद्धा पोलिनिया पण असं पण नाव दिलेलं आहे. त्यानंतर नंबर 6 ची आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आहे. दॅट इज कॉल्ड ॲज सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी असं त्याला व्हायचं किंवा सेल्फ स्टर्लिटी आहे. तर अतिशय महत्वाचे आहे सेल्फ स्टर्लिटी ही सुद्धा आउटब्रीडिंग डिव्हाइसेसचा एक प्रकारची कॉन्ट्रावर्सी आहे. तर याच्यामध्ये महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की काय महत्वाचा पॉईंट आहे बघा. ड्यू टू जेनेटिकल रिझन pollen grains do not germinate on the stigma of the same flower is called as self sterility. सेल्फ स्टर्लिटी कशामुळे आलेले बघा, महत्वाचा पॉइंट आहे. सेल्फ स्टर्लिटी कशामुळे आलेले? जेनेटिक रिझन, काही जेनेटिकल कारणामुळे काय होते की एखाद्या फ्लावरचे जे पोलन ग्रेन्स आहे ते त्याच ठिकाणच्या फ्लावरमध्ये त्यांचं काय होत नाही, जर्मिनेशन होत नाही. धिस प्रिन्सिपल किंवा धिस डिव्हाइस इज कॉल्ड ॲज सेल्फ स्टर्लिटी किंवा त्याला सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी असं म्हणायचं. So what is self sterility? Due to genetical reason, pollen grains do not germinate on the stigma of same flower. तर सेम फ्लावरवर pollen grains त्या ठिकाणी जर्मिनेशन होत नाही त्यांचं, तर ते कुठं होतं? दुसऱ्या फ्लावरवर होतं है ना. दिस इज कॉल्ड ॲज सेल्फ स्टर्लिटी. मग सेल्फ स्टर्लिटीमुळे काय होत नाही त्या ठिकाणी? सेल्फ पॉलिनेशन होत नाही. तर कोणचं पॉलिनेशन होण्यासाठी मदत होतं? क्रॉस पॉलिनेशन होण्यासाठी मदत होतं. सेल्फ पॉलिनेशन इज अवॉइडेड अँड हेल्प इन क्रॉस पॉलिनेशन. एक्झाम्पल आहे त्याचा, दोन वनस्पतीचे नाव लक्षात ठेवायचे आहे सेल्फ स्टर्लिटी मध्ये. एक आहे टोबॅको आणि दुसरा आहे थिया नावाची वनस्पती आहे. तर अशा प्रकारे 6 त्याच्यामध्ये कॉन्ट्रावर्सीज आहे. त्यानंतर नवीन एक पुढचा पॉइंट आहे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. पोलन इट स्टँड फॉर पोलन ग्रेन आणि पिस्टिल म्हणजे काय? कार्पेल किंवा गायनोशियम आहे. पोलन ग्रेन्स आणि गायनोशियम मध्ये काय इंटरॅक्शन आहे किंवा कशा प्रकारे त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन होता, आंतरक्रिया होता, हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन असं त्याला. सो व्हॉट इज पोलन पिस्टिल इंटरॅक्शन? इंटरॅक्शन ऑफ पोलन ग्रेन्स विथ स्टिग्मा. पोलन ग्रेन्स आणि स्टिग्मा यांच्यामध्ये कशा प्रकारची इंटरॅक्शन आहे? इंटरॅक्शन ऑफ पोलन ग्रेन्स विथ स्टिग्मा. तर पोलन पिस्टिल इंटरॅक्शन मध्ये आपल्याला काही स्टेप्स आहेत किंवा त्याला इव्हेंट्स असं म्हणायचं. काय काय स्टेप्स असं बघा. तर पॉलिनेशन झाल्यानंतर काय होतं? पोलन ग्रेन्स हे स्टिग्मावर येतात. पोलन ग्रेन्स आणि मग त्या ठिकाणी काय होतं? पोलन ग्रेन्स स्टिग्मावर जर्मिनेट होतात. पोलन ग्रेन जर्मिनेट ऑन स्टिग्मा. जर्मिनेशन झाल्यानंतर पोलन ग्रेन्स पासून काय तयार होती? पोलन ट्यूब तयार होतं आणि ती पोलन ट्यूब काय करतात? पोलन ट्यूब पासेस थ्रू द स्टाईल. स्टाईल मधून कुठपर्यंत जाते ती पोलन ट्यूब?
passes through style up to synergids. Synergids कशामध्ये आहे? Synergids embryo sac मध्ये आहे बा, है ना. एम्ब्रियो सॅक कशामध्ये आहे? ओव्ह्यूल मध्ये आहे. आणि ओव्ह्यूल कशामध्ये आहे? ओव्हरी मध्ये आहे. मग त्या ठिकाणी मेल गॅमेट्स रिलीज होतात आणि मेल गॅमेट फ्युजेस विथ फिमेल गॅमेट आणि काय होतं? फर्टिलायझेशन टेक्स प्लेस. दीज इव्हेंट्स आर कॉल्ड ॲज पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. हे डेफिनेशन लक्षात ठेवायचे आहे. So what is pollen pistil interaction? Pollen grain germinate on stigma. Pollen tube passes through style up to synergids and fertilization takes place. These events are called as pollen pistil interaction असं त्याला नाव. आता पिस्टिलचं एक वैशिष्ट्य आहे. पिस्टिल म्हणजे कार्पेल. पिस्टिल कार्पेल किंवा त्याला स्टिग्मा पण कार्पेलचाच भाग आहे स्टिग्मा. पिस्टिल मध्ये काय कॅपॅसिटी आहे? पिस्टिलचं वैशिष्ट्य आहे त्या ठिकाणी. Pistil has capacity to recognize and accept right pollen grain and allow to germinate. तर पिस्टिल किंवा कार्पेल किंवा स्टिग्मा जो आहे तो काय करता की जे राईट पोलन ग्रेन्स आहे, जे योग्य पोलन ग्रेन्स आहे त्यांनाच फक्त काय करतात ते जर्मिनेट होण्यासाठी मदत करतात आणि जे रॉंग पोलन ग्रेन्स आहे त्यांचं जर्मिनेशन काय करतात ते डिस्कार्ड करतात. सो पोलन हॅज कॅपॅसिटी टू रेकग्नाइज. जे राईट पोलन ग्रेन्स आहेत त्यांना ते ओळखत असतात, रेकग्नाइज करत असतात आणि त्यांनाच फक्त काय करतात ते जर्मिनेशन होऊ देत असतं. आणि जे रॉंग पोलन ग्रेन्स आहेत त्यांना काय करतात ते डिस्कार्ड करत असतात. सो पोलन हॅज कॅपॅसिटी टू रेकग्नाइज अँड ऍक्सेप्ट राईट पोलन ग्रेन्स अँड अलाउ टू जर्मिनेट. रॉंग टाईप ऑफ पोलन ग्रेन इज डिस्कार्ड. चुकीचे जे पोलन ग्रेन्स आहे, अनवॉन्टेड पोलन ग्रेन्स जर त्या ठिकाणी आले असतील तर त्याला काय करायचं? पिस्टिल कार्पेल हे काय करतात? त्याला डिस्कार्ड करत असतात, ऍक्सेप्ट करत नाही त्याला डिस्कार्ड असं म्हणतात. आणखी पोलन पिस्टिल मध्ये काय होतं? इट ऑल्सो प्ले रोल इन सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सीड जर्मिनेशन. है ना. पॉलिनेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होतं. फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट तयार होतं. झायगोट पासून एम्ब्रिओ तयार होतं. एम्ब्रिओ पासून काय होतं? सीड तयार होतं. आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे त्या स्टिग्माच्या त्या ठिकाणी स्पेशल प्रोटीन आहे तिथे. त्याचबरोबर सुक्रोज आहे, शुगरचा प्रकार आहे सुक्रोज. सुक्रोज काय करतात बघा? सुक्रोज हेल्प इन पोलन जर्मिनेशन. सुक्रोज महत्वाचा पॉइंट आहे. पोलन जर्मिनेशन होण्यासाठी शुगर आहे त्या ठिकाणी. सुक्रोज नावाची शुगर आहे. तर काय करते? सुक्रोज हेल्प इन पोलन जर्मिनेशन आणि ट्यूब ग्रोथ इन व्हिट्रो. आणि पोलन जर्मिनेशन झाल्यानंतर पोलन ट्यूब तयार होतं आणि पोलन ट्यूब काय होतं? इट पासेस थ्रू स्टाईल. स्टाईलच्या द्वारे पासेस होऊन कुठपर्यंत जातं? त्या एम्ब्रिओ सॅक पर्यंत जात असतं. आणखी स्टिग्मामध्ये आणखी काय प्रेझेन्स आहे? प्रेझेन्स ऑफ बोरिक ऍसिड आहे त्यामध्ये. हे पण महत्वाचा पॉईंट आहे. बोरिक ऍसिडचं काय काम आहे त्या ठिकाणी? बोरिक ऍसिड ऍक्सेलरेट पोलन ट्यूब जर्मिनेशन. पोलन ट्यूब तयार होण्यासाठी बोरिक ऍसिड हे त्या ठिकाणी असलेलं मदत करत असतात. प्रेझेन्स ऑफ बोरिक ऍसिड ऍक्सेलरेट पोलन ट्यूब जर्मिनेशन. तर हे वेगवेगळ्या त्याच्यामध्ये स्टेप्स किंवा इंटरॅक्शन आहे. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. सो व्हॉट इज पोलन पिस्टिल इंटरॅक्शन? इंटरॅक्शन ऑफ पोलन ग्रेन विथ स्टिग्मा. अशा प्रकारे डायग्राम मध्ये दिसतं आपल्याला. हे आहे कार्पेल आहे, हे कार्पेल आहे आणि या ठिकाणी दोन प्रकारचे स्टिग्मा आहे. हा पार्ट स्टिग्मा आहे. स्टिग्मावर असे बघा दोन प्रकारचे पोलन ग्रेन्स आले. नंबर 1 पोलन ग्रेन आणि नंबर 2. तर नंबर 1 पोलन ग्रेन हा कोणता आहे? योग्य पोलन ग्रेन आहे, ते राईट पोलन ग्रेन वा. आणि नंबर 2 कोणता आहे? हा अनवॉन्टेड पोलन ग्रेन किंवा रॉंग पोलन ग्रेन वा. मग हे स्टिग्मा काय करतं? फक्त कशाला त्या ठिकाणी अलाउड करतं जर्मिनेशन होण्यासाठी? जे योग्य पोलन ग्रेन आहे, राईट पोलन ग्रेनलाच इट अलाउड टू जर्मिनेट. आणि जो रॉंग पोलन ग्रेन आहे, रॉंग पोलन ग्रेनला ते काय करतात? डिस्कार्ड करतात. आहे ना. सो नंबर 1 मध्ये काय लिहिलेलं आपण? जर्मिनेटिंग पोलन ग्रेन्स. राईट पोलन ग्रेन काय होतं त्या ठिकाणी? जर्मिनेट होतं, पोलन ट्यूब वगैरे तयार होतं त्यामध्ये. आणि जो रॉंग पोलन ग्रेन आहे, चुकीचा पोलन ग्रेन जर त्या ठिकाणी आलेला असेल तर त्याला ते काय करतात? डिस्कार्ड करू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हायब्रिडायझेशन. कोणचं हायब्रिडायझेशन आहे? आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. याच्या आधी आपण हायब्रिडायझेशन घेतलेलं आहे पॉलिनेशनच्या टाइप्स मध्ये. आहे ना. पॉलिनेशन इट इज ऑफ 2 टाइप्स. कोणकोणचं आहे? सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ मध्ये 2 प्रकार होते. कोणकोणचे? ऑटोगॅमी अँड गायटोनोगॅमी. क्रॉस मध्ये कोणकोणचे होते? क्रॉस मध्ये झिनोगॅमी एक होता आणि दुसरा हायब्रिडायझेशन. सो इट इज हायब्रिडायझेशन.
Hybridization means transfer of pollen grains from anther to stigma of one flower to another flower present on सेम स्पेसिस और डिफरंट स्पेसिस. सेम स्पेसिस असतील तर काय म्हणायचं त्याला झिनोगॅमी व्हायचं आणि डिफरंट स्पेसिस असतील तर काय त्याला हायब्रिडायझेशन व्हायचं. तर हायब्रिडायझेशन केव्हा म्हणायचं आहे, जेव्हा दोन वेगवेगळ्या स्पेसिस आहेत त्यांच्यामध्ये जेव्हा पॉलिनेशन होतं त्या ठिकाणी इट इज कॉल्ड ॲज आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम आहे, कृत्रिम पण आपल्याला करता येतं, त्याला आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. एक नॅचरल पण होऊ शकतं आणि दुसरा आहे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. सो व्हॉट इज आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन? याच्यामध्ये आपल्याला आताच बघितलं आपण डेफिनेशन मध्ये काय काय इन्व्हॉल्व होतं. त्यामध्ये दोन फ्लॉवर्स आहे, 2 flowers, 2 plants and 2 different species are involved. Transfer of pollen grains from anther to stigma of one flower to another flower present on different plant of different species is called as hybridization. मग हायब्रिडायझेशन मध्ये काय करू शकतो आपण, दोन वेगवेगळ्या स्पेसिस मध्ये त्या ठिकाणी आर्टिफिशियल पॉलिनेशन आपल्याला घडवून आणायचं आहे आणि मग त्याद्वारे आपण नवीन प्रकारची व्हरायटी तयार करू शकतो है ना. याच्या आधी आपण एक एक्झाम्पल बघितले, जसं H4 नावाची कॉटनची व्हरायटी आहे. कॉटनच्या व्हरायटीमध्ये काय केलेलं आहे, H4 मध्ये कशी तयार केलेली आहे आपण ती, तर दोन वेगवेगळ्या कॉटनच्या स्पेसिस घेतलेल्या आहे. एक आहे G-Cot 67 नावाची आहे आणि दुसरी आहे अमेरिकन नेक्टरलेस. तर ह्या दोन्हीमध्ये काय केलेलं आपण पॉलिनेशन घडवून आणलेलं आहे आणि त्यालाच आपण आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन व्हायचं आणि त्याच्याद्वारे नवीन व्हरायटी तयार केलेली आहे, H4 नावाची व्हरायटी तयार केलेली, कॉटनची व्हरायटी आहे. सो दिस कॉल्ड ॲज आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. तर आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन मुळे काय होतं की आपल्याला ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज तयार करतात, प्लांटच्या क्रॉपच्या पिकांच्या व्हरायटीज तयार करतात. आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन इट हेल्प्स इन क्रॉप इम्प्रुव्हमेंट किंवा नवीन व्हरायटी तयार करण्यासाठी आपल्याला आर्टिफिशियल हायब्रिडायझेशनचा उपयोग होत असतात. आणि त्यामुळे काय करतात पुढच्या स्टेपमध्ये, डिझायर्ड पोलन ग्रेन्स आर हँड पॉलिनेटेड अँड युज्ड फॉर फर्टिलायझेशन. आपल्याला ज्या स्पेसिसची किंवा व्हरायटी तयार करायची आहे, वेगळी व्हरायटी, मग ज्या स्पेसिसचे आपल्याला जे पोलन ग्रेन्स हवे आहेत किंवा त्याला म्हणायचं डिझायर्ड पोलन ग्रेन्स, आपल्याला हवे असणारे किंवा पाहिजे असलेले जे पोलन ग्रेन्स आहे ते आपण काय करू शकतो, पॉलिनेशन त्यांचं घडवून आणू शकतो है ना आणि त्याचा फर्टिलायझेशनसाठी उपयोग करू शकतो. म्हणजे हवे असलेले कॅरेक्टर आपण एखाद्या प्लांटमध्ये त्या ठिकाणी क्रॉस पॉलिनेशनच्या द्वारे किंवा आर्टिफिशियल हायब्रिडायझेशनच्या द्वारे आपल्याला ते डिझायर्ड कॅरेक्टर्स आपल्याला त्याच्यामध्ये म्हणता येतात. तर त्याच्यामध्ये काय स्टेप्स आहे हायब्रिडायझेशन मध्ये, तर पहिली स्टेप आहे त्यामध्ये इमॅस्क्युलेशन आहे, अतिशय महत्वाचा इमॅस्क्युलेशन. व्हॉट इज इमॅस्क्युलेशन? इमॅस्क्युलेशन मीन्स रिमूव्हल ऑफ अँथर बिफोर अँथॅसिस. तर काही पहिली स्टेप आहे त्यामध्ये, तर पहिल्या स्टेपमध्ये इमॅस्क्युलेशन आहे. व्हॉट इज इमॅस्क्युलेशन? इमॅस्क्युलेशन मीन्स रिमूव्हल ऑफ अँथर बिफोर अँथॅसिस. अँथर्स किंवा स्टेमन्स हे मॅच्युअर होण्याच्या आधी आपल्याला ते अँथर्स काढून टाकायचे आहे, त्याला म्हणायचं आहे इमॅस्क्युलेशन. व्हॉट इज इमॅस्क्युलेशन? रिमूव्हल ऑफ अँथर बिफोर अँथॅसिस. इट इज कॉल्ड ॲज इमॅस्क्युलेशन. मग इमॅस्क्युलेटेड जे अँथर्स आहे किंवा ते काढल्यानंतर जे फ्लावर आहे त्या फ्लावरवर काय करायचं आहे, पॉलिथिन बॅग कव्हर करायची आहे. त्या ठिकाणी इमॅस्क्युलेशन झाल्यानंतर है ना, पोलन ग्रेन्स डस्ट केल्यानंतर त्या फ्लावरवर काय करायचे, पॉलिथिन बॅग कव्हर करायचे आहे काही काळासाठी, त्याला म्हणायचं आहे बॅगिंग. सो व्हॉट इज बॅगिंग? बॅगिंगवर काय बघा, इमॅस्क्युलेटेड फ्लावर्स आर कवर्ड विथ पॉलिथिन बॅग. कशासाठी कव्हर करायचं आहे? टू प्रिव्हेंट पॉलिनेशन बाय अनवॉन्टेड पोलन ग्रेन्स. इट इज कॉल्ड ॲज बॅगिंग. त्याच्यामध्ये बघू आपण डायग्राम मध्ये आपल्याला दिसतं, हे आहे ते इमॅस्क्युलेशन आहे. इकडे आहे इमॅस्क्युलेशन. तर हे फ्लावर आहे इकडे बर्ड कंडिशन मध्ये. तर काय करायचं बघा, हे फ्लावर, तर आता बघितलं आपण इमॅस्क्युलेशन काय बघा, हे फोरसेपच्या सहाय्याने काय काढून टाकायचे, हे अँथर्स किंवा याला स्टेमन्स काढून टाकायचे आहे. ठीक आहे. सो इट इज कॉल्ड ॲज इमॅस्क्युलेशन. रिमूव्हल ऑफ अँथर्स बिफोर अँथॅसिस इज कॉल्ड ॲज इमॅस्क्युलेशन. मग या ठिकाणी अँथर काढून टाकल्यानंतर काय राहतं, त्या ठिकाणी फक्त हे गायनोशियम शिल्लक राहतं ना, हे फिमेल फ्लावर झालं. मग हे फिमेल फ्लावर झालं. मग काय करायचं आहे, फिमेल फ्लावरवर आपल्याला ज्या दुसऱ्या स्पेसिसचे जे पोलन ग्रेन्स आहे
ते आपल्याला या ठिकाणी हे डस्ट करायचे आहे या ठिकाणी स्टिग्मावर. म्हणजे झालं क्रॉस पॉलिनेशन झालं. मग याच्यावर काय केलेलं आहे आपण, क्रॉस पॉलिनेशन केल्यानंतर त्याच्यावर काय केलेलं आहे, हे पॉलिथिनची बॅग टाकलेली आहे, कव्हर केलेली आहे, याला म्हणजे बॅगिंग. सो व्हॉट इज बॅगिंग? इमॅस्क्युलेटेड फ्लावर्स आर कवर्ड विथ पॉलिथिन बॅग, है ना. काही काळासाठी काय करायचं आहे, हे आपल्याला पॉलिथिन बॅग अशा प्रकारे कव्हर करायचे आहे, त्याला म्हणायचं आहे बॅगिंग. हे आहे बॅगिंग. आणि हे किती आहे, आपण केव्हा त्याचं इमॅस्क्युलेशन केलं, केव्हा पॉलिनेशन केलं, याची माहिती याच्यावर लिहायची आहे टॅगवर. त्याला म्हणतात टॅगिंग आहे ते, बॅगिंग अँड टॅगिंग. तशा प्रकारे काही त्याच्यामधल्या स्टेप्स आहे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन मधल्या. थँक्यू.